सेटवर भक्तिमय वातावरण होतं आणि सेटवर जाताना आम्हाला माहीत असायचं की आम्ही कुठे चाललो आहे आणि कशासाठी चाललो आहे. मोटिव्ह क्लिअर होता आणि या आधीची प्रोसेस जी होती 3 महिन्याची, त्यातनं खूप गोष्टी आम्हाला ऑलरेडी मिळाल्या होत्या. त्यामुळे सेटवर गेल्यानंतर वेगळं असं वेशात येऊन करण्या या गोष्टी होत्या. बाकी आमचा वर्कशॉप इतका खणखणीत झाला होता, की तिकडे गेल्यानंतर आम्हाला काही वेगळं वाटलं नाही. मुळात आध्यात्मिक वातावरण दिग्पाल दादाने आणि त्यांच्या पूर्ण टीमने तयार केलेलं होतं. म्हणजे गेल्यानंतर हरिनाम किंवा महाराजांचा जप करून जसं आपण बाप्पाची फ्रेम करतो आणि मग सुखकर्ता आरती म्हणतो, त्यासोबत या सगळ्या गोष्टी करून जसं मगाशी सूरज म्हणाला, की नाम लावून या सगळ्या गोष्टी सुरू होत होत्या. त्यामुळे तिथे फक्त निवृत्तीनाथ आमचा दिग्पाल दादा होता. तो जसं सांगेल तसं आम्ही करत होतो आणि त्यामुळे आज हा रिझल्ट पाहायला मिळतोय. आता टप्प्याटप्प्याने उलगडतोय तेव्हा आम्हाला सुद्धा कळतंय, की प्रेक्षकांप्रमाणेच, की खरंच हे इतकं केलं होतं ना आपण. म्हणजे तेव्हा नव्हतं कळलं, हे त्यांना दिसत होतं, ते आम्हाला दिसत नव्हतं.